राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ला वाक्प्रचार एक प्रश्न होता. संयुक्त गट ब 2022 चा प्रश्न कसा कॉपी झालाय बघा या ठिकाणी. तर प्रश्न असा आहे, वत्सलाबाई म्हणाला की आज माझा आषाढी एकादशीचा उपवास आहे, मी आज थंडा फराळ करणार आहे. मी या थंडा फराळ याचा अर्थ काय होतो तर उपाशी राहणे. हाच प्रश्न संयुक्त गट ब 2022 ला प्रश्न विचारला होता बघा मित्रांनो. काय प्रश्न विचारला होता बघा, थंडा फराळ या म्हणीचा समर्पक वापर असलेली वाक्यरचना कोणती. तिकडे तुम्हाला वाक्य म्हणजे समर्पक वाक्यरचना दिली होती आणि त्यातला तो थंडा फराळ याचा अर्थ विचारला होता. इथे तुम्हाला काय विचारले, थंडा फराळ असलेली समर्पक वाक्यरचना विचारलेली आहे. मग रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपविले हा एक होता. आणि दुसरा होता की राम घरी उशिरा आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपविले. म्हणजे काय, थंडा फराळ देणे म्हणजे काय, तो उपाशी राहणे असा तो अर्थ होतो. म्हणजे PYQ कसे कॉपी होतात हे तुम्हाला या ठिकाणी कळतंय. धन्यवाद.